नमस्कार मित्रांनो. आज आपण साधी सोपी मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहोत. अगदी वाफेवर बनवलेल्या मटकीची उसळ चवीला अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम कढईमध्ये 2 पळ्या तेल घालूयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे ॲड करूयात. जिरे मोहरी छान फुलले की त्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकूयात. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे असे लांबसर कापून ॲड करायचेत. कांदा बारीक कापून घेतला तरीही चालेल. मटकीच्या उसळला कांदा भरपूर घालायचा, म्हणजे उसळ चवीला अप्रतिम लागते. कांदा 1-2 मिनिटे मध्यम गॅसवर परतवला की त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेला लसूण ॲड करायचा. इथे मी 5-6 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्यात. लसूण घातल्यावर मिक्स करायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 जाडसर कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व 9 ते 10 कढीपत्त्याची पाने ॲड करून मिक्स करून घ्यायचं. कांदा आपल्याला खूप जास्त डार्क नाही करायचा, फक्त हलक्या गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा जर खूप जास्त डार्क केला तर तो उसळीमध्ये खाताना कचकच लागतो. कांदा छान गुलाबी रंगावर परतवून झाला की यामध्ये मसाले ॲड करूयात. मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर व चवीनुसार मीठ ॲड करून सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात. व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला टमाटर ॲड करूयात व 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर सर्व जिन्नस व्यवस्थित परतवून घेऊयात. त्यानंतर यामध्ये थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये मी 2 वाट्या मोड आलेली मटकी ॲड करत आहे. मटकी घातल्यावर 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर मटकी परतवून घ्यायची आहे. मटकी सुरुवातीला अशी मसाल्यांमध्ये परतवली की मसाले छान मटकीमध्ये मुरतात आणि मग मटकी चवीला अप्रतिम लागते. त्यामुळे मटकी छान परतवून घ्यायची. हे बघा, मटकी मस्त परतवून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही आहे. सुरुवातीला ही मटकी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. गॅस कमी करायचा आणि कढईवर थोडंसं खोलगट ताट ठेवा आणि त्या ताटावर थोडंसं पाणी ठेवायचं. साधारण एक 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर ठेवल्यावर ताटावरचं पाणी थोडं गरम झालंय. हे पाणी आपल्याला यामध्ये ओतायचंय आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर थोडं जास्त खोलगट ताट ठेवा, म्हणजे त्यामध्ये पाणी जास्त बसेल. मटकी अजून तेवढी शिजलेली नाही आहे, तर यावर झाकण ठेवून मंद गॅसवर अजून 3 ते 4 मिनिटे मटकी शिजवून घेऊ. तर 3 ते 4 मिनिटांनंतर इथे आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून मिक्स करूयात. मटकी शिजवताना सुरुवातीलाच यामध्ये पाणी नाही घालायचं, म्हणजे मटकीची जी स्वतःची चव असते ती मसाल्यांमध्ये छान उतरते आणि थोडा कांदा जास्त घातला की मटकीची चव आणखीनच वाढते. इथे आपली तयार झाली वाफेवर शिजवलेली मटकीची उसळ. ही उसळ तुम्ही डब्यासाठी देऊ शकता. तर तुम्ही पण ही वाफेवर शिजवलेली मटकीची उसळ बनवा. तुम्हाला नक्की आवडेल. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.